अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ महिन्याचं महत्त्व आणि या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, आता आषाढ महिना सुरू झाला आहे आणि आषाढ महिनासुद्धा श्रावण महिना इतकाच महत्त्वाचा मानला गेला आहे. हा महिनासुद्धा सेवेसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे? कारण की बघा, आषाढ महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आषाढी एकादशी येते, त्याचबरोबर आषाढ अमावस्या, त्याचबरोबर या महिन्यामध्ये आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि त्याचबरोबर आता नवरात्रीसुद्धा असते. म्हणूनच बघा, सेवेसाठी हा आषाढ महिनासुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला सेवा त्याचबरोबर दानधर्म आपल्याला करायचं असतं. आता बघा, या महिन्यामध्ये कुठल्या सेवा करायच्या आहेत, काय करायचं आहे, ही सगळी माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता गुप्त नवरात्री सुरू आहे, तर तुमच्या जवळपास जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल ते तुम्हाला जाऊन आपल्या कुलदेवीचं तुम्हाला मानसन्मान करायचा आहे. मानसन्मान करायचं म्हणजे काय, तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला नैवेद्य, खीरपुरीचं नैवेद्य बनवणं शक्य असेल, तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करणं शक्य असेल, तर नक्कीच आपल्या कुलदेवीला जाऊन तुम्ही तो नैवेद्य तिला अर्पण करू शकता. जर तुम्हाला मूळ पीठावर जाणं शक्य असेल, तुमच्या कुलदेवीच्या मूळ शक्तिपीठावर जाणं तुम्हाला शक्य असेल, ते जाऊन तुम्ही तिची ओटी भरा, तिचा मानसन्मान करा. पण जर तसं शक्य नसेल तर आपल्या जवळपास जिथे कुठे कुलदेवीचं मंदिर असेल ते जाऊन तुम्ही तिची ओटी भरू शकता, तिचा मानसन्मान करू शकता. त्याचबरोबर बघा, आषाढ महिन्यामध्ये आपल्या गावाची जी ग्रामदेवता असते तिचा सुद्धा आपल्याला मानसन्मान करायचा असतो. तिला सुद्धा आपल्याला खीरपुरीचं नैवेद्य तिला अर्पण करायचा असतो. आता बघा, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असेल. काही भागांमध्ये खीर, गोड पुऱ्या, मेथीची भाजी असा नैवेद्य बनवून आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीला आणि ग्रामदेवतेला तो दाखवला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही तसा नैवेद्य बनवून तुम्ही आपल्या कुलदेवीचा आणि ग्रामदेवीचा तुम्ही मानसन्मान करू शकता. तर बघा, या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर आता गुप्त नवरात्र सुरू आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या घरी बसून कुलदेवीच्या काही सेवा करू शकता. त्यामध्ये मग सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे नवार्णव मंत्राचा जप. रोज किमान एक माळा तरी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या नवार्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सिद्धकुंजिका स्वतःचं रोज किमान एकदा तरी पठण करायचं आहे. आता बघा, आषाढ महिना हा सुद्धा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, कारण की या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सण येतो तो म्हणजे आषाढी एकादशी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत आपल्याला रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे. ज्यांना पठण करणं शक्य होत नाही त्यांनी श्रवण तरी करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्याचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला मिळतं. आणि विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी, संकट, दुःख दूर होतात. त्याचबरोबर आपल्याकडनं कळत न कळत जी काही पापे घडतात, जी काही चुका घडतात, त्याचं क्षमन होत असतं. म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांना विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करणं शक्य होतं त्यांनी श्रवण करावं, किंवा तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम नमो स्तवन अनंताय सहस्रमूर्तये सहस्र पादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाशते सहस्र कोटी युगधारणे नमः, हे जे काही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे तुम्ही रोज 11 वेळेस पठण करू शकता, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचं फळ मिळेल. नक्की करण्याचा प्रयत्न करा. बघा, एक श्लोकी विष्णू सहस्रनाम म्हणायला तुम्हाला 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही 11 वेळेस पठण करता नक्कीच तुम्हाला 5 मिनिटं लागतील, तेवढा वेळ आपण काढू शकतो. पण नक्की करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बघा तुम्हाला त्याचं जे काही पुण्यफळ आहे तुम्हाला मिळणार आहे. आणि विशिष्ट दिवसामध्ये विशिष्ट सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि हा सेवेचा बॅलन्स आपला मागे पडतो. आणि नक्कीच बघा, या सेवेमुळे आपल्याला जे काही समाधान मिळतं ना ते आपल्याला इतरत्र कुठेही मिळत नाही. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाभोवती जे सुरक्षा कवच तयार होतं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. आजकालचे दिवस असे आहेत की आजकाल कुणाचाही काहीच भरोसा नाही. आज आहे तर उद्या नाही. पण बघा, जेव्हा आपली सेवा असते, जेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं, आपले गुरु आपल्या पाठीशी असतात आणि आपली सेवा सुरू असते, तर नक्कीच त्या सेवेचा बॅलन्स आपला मागे पडतो आणि तो संकटकाळी आपल्याला कामा येतो. म्हणजे आपल्यावर जे काही संकट आहे ते नक्कीच टळतात किंवा त्या संकटाची कुठलीही झळ आपल्याला बसत नाही. म्हणून सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सेवेबरोबरच आपले कर्मसुद्धा चांगले ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला रोज भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. आता तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा जो तुमच्याकडे जर फोटो असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता. किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे असेल, तुम्ही त्यांना
तुळशीपत्र अर्पण करू शकता, किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, यापैकी काहीही असेल तुम्ही त्यांना तुळशीपत्र अर्पण करू शकता. किंवा जर यापैकी काही नसेल तर आपल्या स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल, तुम्ही त्यांना सुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता. तर नक्कीच तुम्ही तुळशीपत्र बघा, या महिन्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की एक तरी तुळस आपल्या दारामध्ये लावावी. आता ज्यांच्याकडे तुळस नाही किंवा ज्यांच्याकडे घरामध्ये तुळशीचं रोपच नाही, त्यांनी नक्कीच या महिन्यामध्ये तुळशीचं रोप आणून लावावं. त्यानंतर या महिन्यामध्ये दानधर्माला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, सगळं वातावरण थंड असतं, त्यामुळे गरजू लोकांना जर तुम्हाला शक्य असेल तर अन्न, वस्त्र, छत्री, चप्पल तुम्ही त्यांना दान करू शकता. ब्लँकेट तुम्ही त्यांना दान करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा, कारण की दानधर्म केल्यामुळे आपल्या ज्या काही कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात ते नक्कीच दूर होतात आणि पितृदोषसुद्धा आपला दूर होत जातो. म्हणून आपल्या इच्छेनुसार, आपल्या यथाशक्तीनुसार, आपल्याला जसं झेपेत असेल तसं आपण दानधर्म करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर बघा, आता या महिन्यामध्ये काय करावं हे आपण बघितलं, पण या महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नसतात. त्यामध्ये मग बघा, आपल्याला या महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचं तिखट पदार्थ खायचे नसतात किंवा तामसिक भोजन आपल्याला करायचं नसतं. तर नक्कीच तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तिखट पदार्थ किंवा तामसिक भोजन किंवा शिळं अन्न तुम्हाला खायचं नाही, कारण की बघा त्याचं सायंटिफिक रिझनसुद्धा आहे. कारण की पावसाळा सुरू झालेला आहे आणि असंही पावसाळ्यामध्ये आपल्याला शिळं अन्न किंवा जास्त मसालेदार पदार्थ आपण जर खाल्ले तर आपल्याला ते पचत, आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून याच्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या महिन्यामध्ये टाळायच्या असतात. त्यानंतर या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशीचं व्रत आहे. आता हे व्रत कसं करायचं आहे, या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती आपण लवकरच बघणार आहोत. आजच्या व्हिडिओ फक्त एवढंच होतं. तर चला, झालेली सेवा मी स्वयंपाकाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत की नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.